जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. कच्ची सुपारी पोफळाच्या टरफलाला चिकटते. संपत्तीला आणि विषयाला लुब्ध झालेले मन हे कच्ची सुपारी पोफळाच्या टरफलाला चिकटल्याप्रमाणे आहे. पोफळ पिकलेले नसते, तावत कालपर्यंत ते आपल्या रसाने वरच्या टरफलाला चिकटलेले असते. परंतु कालांतराने तो चिकट रस जेव्हा सुकून जातो तेव्हा आतील सुपारी टरफलापासून सुटी होते आणि हलवली तर ती आत गुडगुड लागते. तद्वत कनक आणि कांतेचा रस जेव्हा वाळतो तेव्हाच मनुष्य मुक्त होतो. सात्विक, राजस आणि तामस ह्यांच्या पूजनामध्ये भेद काय? जो मनुष्य कोणताही डामडौल न करता, वैभव दर्शविण्याची कल्पनाही मनात न आणता केवळ निस्सीम अंतःकरणाने पूजा करतो तो सात्विक पूजन करता होय. जो मनुष्य देवाच्या पूजेच्या निमित्ताने आपले घर शृंगारून, नृत्य गायनाचा थाट करून, पेढे, बर्फी, फळफळावळ, मेवा मिठाई, जेवणखाण, पक्वान्नांचा वगैरे थाट करून आपल्या संपत्तीने लोकांचे डोळे दीप्त करून सोडतो तो राजस पूजन करता होय. व जो मनुष्य शेकडो गरीब बकरी आणि मेंढरे देवांपुढे बळी देतो, मद्य मासांची रेलचेल करून सोडतो आणि नाच तमाशात गुंग होऊन देवाचे पूजन करतो तो तामस पूजन करता होय. मनाला खरी उपरती न होता केवळ क्षणिक पश्चातापाने वैराग्य धारण करून जो जगाचा त्याग करतो त्याचे लक्षण कोणते? जो मनुष्य आई, बाप किंवा बायको इत्यादिकांवर रागवून विरक्त होतो तो वैतागाने विरक्त झालेला होय. त्याचा तो वैताग क्षणिक असतो आणि त्याला दुसऱ्या कोठे पर ठिकाणी चांगलेसे काम वगैरे मिळाले की तो नाहीसा होतो. असा मनुष्य निश्चय करून, पैसा अडका संग्रह करून पुन्हा आपल्या कुटुंबात यावयाचा ह्यात शंका नाही. साऱ्या गोष्टी एकदम होत नाहीत काय? नाही. साधारण नियमाप्रमाणे कोणालाही परिपूर्णता प्राप्त करून घेण्यापूर्वी पुष्कळ तयारी करायला हवी. बाबू द्वारकानाथ मित्र हायकोर्टाचे जज झाले ते काही एका दिवसात झाले नाही. इतके श्रम आणि इतका त्रास सोसण्याला जे खुशी नसतील त्यांनी वकिलीच्याच कामात रखडत बसावे. पण परमेश्वराचीच कृपा होईल तर तो कालिदासाप्रमाणे पाहिजे तेव्हा पाहिजे त्याला उच्च पदावर चढवू शकेल. कालिदास हा लहानपणी अगदीच ज्ञानशून्य असता सरस्वती देवीच्या कृपेने हिंदुस्थानात अति नामांकित कवी झाला. आपला गुरु ज्याला मनुष्य स्वरूपीच आहे असे वाटते त्याला त्याच्या पूजेचे आणि भक्तीचे फल काय मिळणार? आपले गुरु केवळ मनुष्य आहे असे आपण कधीही मनात आणू नये. शिष्याला भगवत दर्शन होण्यापूर्वी प्रथमतः गुरुच ईश्वरी अंश दिसतो आणि पुढे तोच गुरु गुप्त रीतीने ईश्वर स्वरूप बनतो. तेव्हा शिष्याला गुरु आणि परमेश्वर हे एकरूपच दिसू लागतात. परमेश्वर स्वरूप दिसत असलेला गुरु शिष्य जो जो वरप्रसाद मागेल तो तो त्यास देतो. इतकेच नव्हे तर त्याला गुरु हा परमानंदात किंवा निर्वाण सुखात घेऊन जातो अथवा पूज्यक भाव राहण्याची द्वैत स्थिती कायम राहील अशा उच्च स्थितीस त्या मनुष्यास पोचवितो. तो जे जे काय गुरुला विचारेल त्याची त्याची गुरु त्यावर कृपा करतो. ईश्वरी प्रार्थनेपासून खरोखरच काही फायदा आहे काय? अलबत आहे. मन आणि भाषण दोन्ही मिळून खऱ्या कळकळीने जेव्हा कोणतीही गोष्ट विचारतात तेव्हा प्रार्थना ही त्याचे उत्तर देते. जो मनुष्य केवळ तोंडाने प्रभो हे सर्व तुझेच आहे असे एकीकडून म्हणतो आणि दुसरीकडून अंतःकरणात हे सर्व माझेच किंवा मलाच असावे अशी इच्छा धरतो त्याच्या प्रार्थनेपासून काहीच उपयोग नाही. एका जाग्याभोवती मोठी थोरली उंच भिंत घालून कुडलेली होती. बाहेरच्या मनुष्यांना त्या जागेत काय असावे याबद्दल काहीच माहिती नव्हती. ह्याकरता एकदा 4 इसमांनी निश्चय केला की तीत काय असावे ते त्या भिंतीवर चढून पाहावे. त्याप्रमाणे एक मनुष्य शिडीवरून त्या भिंतीवर चढला आणि हो 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 मोठ्याने हसून त्याने आत उडी टाकली. दुसरा मनुष्यही वर चढतो न चढतो
तो त्याने पहिल्याप्रमाणे हसून आत उडी ठोकली. तिसऱ्याची गोष्ट तशीच. चौथा म्हणजे शेवटचा मनुष्य त्या भिंतीच्या माथ्यावर जाऊन पाहू लागला. तेव्हा तिच्या आत त्याला अनेक फळांनी, पुष्पांनी व वृक्षांनी भरलेले एक अत्यंत रमणीय व विस्तृत बाग दृष्टीस पडली. तो देखावा पाहून त्या मनुष्याला अत्यंत आनंद झाला व उडी टाकण्याविषयी फार उत्कंठा लागून राहिली. तथापि ती सर्व दाबून धरून तो त्या शिडीच्या खाली आला आणि त्याने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यास त्या बागेचे वैभव व त्यापासून आपल्या मनात झालेला आल्हाद सांगण्यास सुरुवात केली. ब्रह्म हे सभोवार तटबंदी घातलेल्या बागेप्रमाणे आहे. त्याला जो कोणी पाहतो त्याला आपल्या अस्तित्वाचेच भान राहत नाही आणि तो त्यात एकदम बुडी देऊन त्या तत्वात निमग्न होऊन राहतो. जगातील साधू व मुक्त हे अशा प्रकारचे होत. परंतु मनुष्य जातीचा उद्धार करणारे जे लोक असतात ते ईश्वराचे दर्शन घेतात आणि त्याच भगवत दर्शनाच्या सौख्याचा वाटा इतरांस द्यावा हा हेतू धरून निर्वाण पदास पोहोचायचे टाकून देऊन जगाला उपदेश करण्यासाठी व हर प्रयत्नाने मनुष्य जातीला तिच्या शाश्वत पदापर्यंत नेण्यासाठी पुनर्जन्माचे कष्टही आनंदाने पत्करतात.